यापूर्वी या मंचावरती आलेले आहात. आज हा मंच परदेशामध्ये आलेला आहे आणि त्यानिमित्तानं दुबईमध्ये तुमचंही येणं होतंय. कसं वाटतंय? दुबई मला मुंबईची बहीण वाटते वा 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 वा. आणि त्याच्यामागे कारण आहे. हा, माझी बरीचशी नाटकं, सिरियल, सिनेमे सगळे बाईवर आहेत. हा. जशी आपली मुंबई 7 बेटांची आहे तसं मला कळलंय की दुबई पण 7 बेटांची बनलेली आहे. हो. त्यामुळे हे एक आपलं साम्य आहे. तुम्ही जगभर फिरला असाल, कुठला देश जास्त आवडला? माझी मुंबई. वा. मला वाटतं की दुबईत असो कुठेही असो सगळे मनानं भारतीय असतात. तेव्हा एकदा म्हणूयात, भारत माता की वा वा वा. किशोरीताई तुमच्याकडे येणार आहे. तुमची नृत्य खूप फेमस झाली. अर्थात तुमची पण झाली, मी नाही म्हणणार नाही. कारण ताईंची लावणी मागच्याही एका भागात आम्ही इकडे पाहिलेलीच होती. आणि हे अगं हे मा हे गाणं तर म्हणजे जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही डोळ्यासमोर येतात, तुम्ही आणि मामा. तर मला वाटतं की ते गाणं आपल्या निसर्गात शूट झालं होतं बागेमध्ये वगैरे छान. ते कुठे झालं होतं शूट, आठवतंय? चांदिवलीच्या छोटा काश्मीर म्हणतात ना, हो, हो, हो. तिथं शूटिंग झालं होतं. मग तुम्हाला काय वाटतं की अग हे मा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. इष्टाची नोट ही बटली, हाय हाय लाडी गोडी अशी केली, पतंग माझी कटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. हा. मला आज किती अभिमान की अशोक मामांच्या जागी मी नाचलो आज. आणि- मी नाचलो. तुझ्या या डान्सने अशोक मामांना कॉम्प्लेक्स येईल. हो, मामा म्हणते की सापडे बास करा, तुला नाही जमत. सेम स्टेप्स केले. हो ना. तर माझा प्रश्न आहे की हे गाणं जर परदेशात शूट झालं असतं तर कुठे व्हावं असं तुम्हाला वाटतं, किंवा झालं असतं तर मजा आली? एकच देश आहे कुठला? जिथं हे शूटिंग झालं असतं. कुठलं? जपान. जपान का? मामाचे स्टेप्स पाहिलेत? हा. कराटे. वा वा वा. ते कराटे करत होते चांदिलीच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये. त्याच्याऐवजी जपानमध्ये केलं असतं तर अगदी समरूप झालं असतं सगळं. पण मामांसाठी खरंच जोरदार टाळ झालं पाहिजे. मामाचं त्यांची ती सायन्स स्टेप आम्हाला खूप आवडते. तर आता जे व्यक्ती आहेत त्यांना आपण आमंत्रित करूयात. खरं तर ते खूप श्रीमंत असल्या कारणानं मलाही त्यांना रिस्पेक्ट द्यावा असा वाटतो. या हुजुरे आला. हो, बॅलन्स. बापरे, वा वा. आता काय करणार? वर ठेवणार? कसं जाणार? वरून जाणार, त्या वर टाकणार आणि त्यात राहणार. बॅलन्स. ओके. मी खरं तर वडिलांना बोलवलं, पोरगी आधी आली. काय नाव काय आपलं सांगाल का? नुकसान झालं. काय नुकसान झालं. ते दिसतच आहे, नुकसान झालंच आहे आमचं इथं आला तुम्ही. नुकसान झाला. तुमचं स्वागत इथे. थँक्यू व्हेरी मच. वा वा. आस्थल विस्था तुम्ही सगळे मला दिसता. मला आवडतो पास्ता. सांता बांथा निर्मिती सावंता काय म्हणता. असं एक अरेबियन पद्धतीनं रशियन बोलणारी एक पोरगी. तुमचंच लग्न ठरवायचं आहे का? हो. तर आता यांचे जे वडील आहेत, जे खूप श्रीमंत आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो. यांना म्हणावंच लागतो कारण हे श्रीमंत लोक आहेत. या हुजुरे आला.
मी हुजूर आला म्हणलो होतो, हा खजूर आला. खामोश बदतमीज, आमच्या गावात अपने मकान को लुबान दो. पाठांतर केलंयस का? काय कशा को काय दो? मकान को लुबान दो असा शब्द आहे. मकान को लुबान दो म्हणाला तो. अपने दुकान को गुलाम दो. अजून एकदा ट्राय कर जर तुला पुढच्या दौऱ्याला यायचं असेल तर. अपने जुलाब. राहू दे राहू द्या. आपने जुबान को लगाम दो असं असतं ते. हा तेच. वा वा. तर स्वागत तुमचं. आणि मला वाटतं की तुम्ही एक सरप्राईज आज देण्यासाठी आलेला आहात. निषेध आहे माझा, निषेध आहे, निषेध आहे. बंद करा हे, बंद करा. निषेध 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 निषेध. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. माझा पूर्ण निषेध आहे. मला सांगा, इथे स्वयंवर आहे का? हो हो स्वयंवर इथे. हो हो, ठरलंय. त्यासाठीच आले आहे मी इथे. हा माझा भाचा आहे, बर तो लग्नाचा आहे. बर. या भाचा या. नाव काय आपलं? माझं नाव आलू फतफते. काय? आलू फतफते. आनंद लोकेश फतफते. आनंद. लोकेश माझ्या वडिलांचं नाव. एक नंबर लोकेश आहे तुम्हाला सांगते. कळलं. Sorry. आनंदजी तुमचं स्वागत. आनंदजी तुम्ही काय करता साधारण काम? मी ना कापडांवरती डिझाईन्स करतो. अरे वा. म्हणजे फॅशन डिझायनर? नाही रफू. रफू करता तुम्ही? फतफते मुलगी बघितली? लाजतो काय तू मुलगी आहेस का? मुलगी बघितलीस का? हो, आवडली मला मुलगी. कसं कसं मी अपमान केला ना तर खूप भारी पडेल. नाही पण यांचं म्हणणं बरोबरच आहे. बहुतेक त्यांना ह्यांच्यासोबत हानिमूनला नाही, हाती कुंकवालाच जावं लागेल. हे बघ, ऐक माझं, याच्याशी लग्न कर. लग्नानंतर तो तुला आईचं प्रेम देईल. नको नको नको. याची आई, हिची आई म्हणजे राहू द्या. माझी. असू द्या. सासरे बुवा, असं काय करतोय? अप्पाजान, असे फालतू विनोद करणाऱ्यांना आपण काय सजा देतो? सो कोडे. सो काय 200 दे देऊ. हा? अरे आम्ही पुणेकर कोडे सोडवण्यात माहीर असतो, कळलं का? किती पाहिजेत? 200. कोडे म्हणजे असे 100 पाहिजे. नको.